तो म्हणजे मोहन पारधी. त्या आदिवासी प्रीमियर लीग कर्जत खालापूर 2015 पासून मोहन पारधी नावाचं वादळ जे घोंगावतंय ते अद्यापर्यंत गेली 11 वर्ष हे वादळ घोंगावतंय. बरोबर शरद सर? आणि निश्चितच ते फाइंड इथे आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मात्र इथे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातंय. मास्टर माइंड सचिन लांगे ऑन बॉलिंग ट्रॅक. या वेळेला आपल्या बोटांची जादू दाखवली जाते. लेदर बॉल मध्ये कोचिंग करतात कित्येक क्रिकेटपट्टू घडवलेत या खेळाडूने. ओपन क्रिकेट मध्ये या खेळाडूचं मोठं नाव आणि हाच खेळाडू आता आपण पाहतोय आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व गेली कित्येक वर्ष करतोय. पुन्हा एकदा आपल्या तालावर नाचवलं जातंय. भिंग भिंग भिंगरी भिंगवली जाते आणि इथे मात्र कोणतंही उत्तर नाही अजय भस्माकडे. बघा म्हणजे किती भयान शांतता. कारण अजय भस्मा पाहिलं ना तर त्याच्या बॅटमधून चेंडू डॉट होण्याचं पर्सेंटेज सर्वात कमी आहे आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये. कारण तो मास्टर माइंड गणला जातो. त्याच्याकडे 360 खेळण्याचं कौशल्य आहे. परंतु ते सुद्धा मी मगाशीच म्हटलं इट्स अ जोकिंग, म्हणजे जोक करता करता म्हटलं होतं. परंतु खरोखर त्याचे जे केस पिकलेत ना ते उगाच पिकलेले नाहीत. हा मात्र सरळ फटका. यावेळेला मात्र चेंडू अपकट करण्याचा प्रयत्न आणि त्याला बरोबर हेरलं. यावेळेला चेंडूची गती हेरली होती आणि चेंडूची दिशा सुद्धा हेरली होती अजय भस्मा. इथे षटकारांनी सुरुवातीच आहे. सो सोनार की एक लोहार की. 2 तडाखे भेटल्यानंतर तिसरा तडाखा मात्र दिलाय गोलंदाजाला. यावेळेला पुन्हा एकदा तडाखा दिलाय. आता मात्र चेंडू स्लॉट मध्ये आला होता. आता पूर्ण नजर आहे गोलंदाज कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. लेग कट केला जातोय की ऑफ कट केला जातोय. मला वाटतं कदाचित इशारा इकडून जेव्हा पाहिलं अजय भस्मांनी तर मला वाटतं की अनिल हिरवा यांच्याकडून त्यांना टिप्स मिळाल्या. म्हणजे बघा बाहेर बसून सुद्धा अनिल हिरवा काय करू शकतात याचे उदाहरण आपण पाहतोय. आणि या वेळेला मात्र षटकारांची हॅट्रिक केली जाते. सचिन लांगी नावाचं वादळ इथे थांबवलं जातंय. अजय भस्मा बॅक ऑन ट्रॅक. अध्यक्ष आपले महादेव पिरकड दादा, नेतृत्व भारी आणि शब्द त्यांचा पक्का. उपाध्यक्ष प्रकाश पवार सोबत उभे ठाकले या क्रीडा महोत्सव. धन्यवाद डीजे मास्टर. क्या बात है. सो सोनार की एक लोहार की. 3 षटकार बॅक टू बॅक. आता मात्र सुरेख चेंडू. वाईट बॉल घोषित. पंचांकडून वाईट बॉल घोषित. पंचांचा निर्णय अंतिम राहील निश्चितच. पंचांच्या निर्णयावर थोडस आक्षेप नोंदवताना दिसतायत यष्टीरक्षक आणि गोलंदाज. परंतु एक्स्ट्रा 2 धावा मिळाल्यात. 20 धावा झाल्यात. क्या बात आहे. यावेळेला थोडस गतीमध्ये एक्स्ट्रा पेस देऊन चेंडूला बाहेर काढलं जात आहे. धावा मात्र झाल्यात 20. निश्चितच पहिले 2 चेंडू काही घुमवलं होतं, काही गंडवलं होतं. परंतु नंतर मात्र बॅटची ताकद दाखवली जाते आणि सहजरित्या 3 षटकार आपण पाहिले ना तर
पहिला षटकार आला लॉंग ऑफ वरून, दुसरा षटकार आला एक्स्ट्रा कव्हर वरून, तिसरा षटकार आला पॉइंट वरून. त्यामुळे ऑफ साईडला किती स्ट्रॉंग आहे अजय भस्मा हे दाखवून दिलं जातंय. आणि तदनंतर मात्र सचिन लांगी शेवटचा चेंडू चांगला टाकला जातोय. बंटी वागे मॅन फ्रॉम कोलारे याच्यावर नेहमीच विश्वास ठेवला जातो मोहन पारदीकडून. मोहन पारदीचं वैशिष्ट्य, या खेळाडूने बरेच खेळाडू स्वतः सोबत घेऊन घडवले आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, फार काही मिळेल असं वाटत नाही, त्या दिशेला सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, कोणतीही चुकी होत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का अजय भस्मा? हेच जर पाहिलं ना आपण तर हे टेनिस क्रिकेट असताना तर अजय भस्मा यांनी चित्त्याच्या चपळाईने या धावा सहज चोरल्या असत्या. यस यस यस, पाहिलं ना आपण तर पूर्ण कर्जत तालुक्याची टीम आहे मोहन पारदी यांच्यासाठी. सुरेख आपल्या स्थानिक काय पंच आणि यावेळेला चेंडू गती जेवढी द्याल ना, गतीमध्ये तुम्ही जेवढं गती द्याल ना, गती आवडते या फलंदाजाला. या फलंदाजाचं वैशिष्ट्य आहे ना, गतीचा चांगला वापर केला जातो. त्याचा जो बॅट स्पीड आहे तो बॅट स्पीडचं कनेक्शन चांगलं आहे. आणि टी बॉलचं क्रिकेट इट्स अ टायमिंग गेम. ज्या फलंदाजाचा टायमिंग चांगला जुळेल ना तो फलंदाज इथे खोऱ्याने धावा जमवणार. त्याच्यामुळे तुमच्याकडे गोलंदाजीमध्ये विविधता असेल, तुमच्याकडे गोलंदाजीमध्ये चकवण्याची कला असेल तर तुम्ही टी बॉल क्रिकेटमध्ये वाचू शकता. अन्यथा एका षटकामध्ये 15-16 धावा जरी गेल्या ना तरी ते षटक चांगलं मानलं जातं टी बॉलमध्ये. पुन्हा एकदा तडाखा दिला जातोय. मी म्हणतोय बॅट स्पीड आहे, त्यामुळे चेंडू बॅटला लागला ना तर चेंडू थांबणार नाही. डीजे चेंडू गेल्यानंतर षटकार जातोय, त्याच्यामुळे तुम्ही शरद सरांकडे चेंडू सुपूर्द करा. चार षटकार अजय भस्मा, 2 षटकार सोहेल धार पवार. काय वादळ घोंगावतंय अजय भस्मा. पुन्हा एकदा
41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. दुसरं षटक प्रगती पथावर. या वेळेला मात्र चेंडू थांबणार नाही. जातोय चेंडू षटकाराच्या बाहेर. धावफलकावर धावा झाल्यात 47-47. या वेळेला खांदे थोडेसे पडलेत. वाटत होतं मोहन पारदींना की निर्णय चुकला. काय किती षटकार आले त्यांना पाहिजे तरी काय? 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाहिजेत की काय? तेव्हा बक्षीस लावणार का? कुठे आहेत? कुठे बोलवा. नाहीतर मग ट्रॉफी घेऊ देणार नाही. ठाकरे साहेब या. वळतोय सामन्याकडे. 2 षटकानंतर 47 धाबा. रोखणार का? पुन्हा एकदा इथे मात्र अर्धशतक संघाचं लागतंय खात्यावर. टाळ्यांचा कडकडाट. डीजे जोरात. अर्धशतक लागलंय आणि पाहिलं ना आपण तर गेल्या बॅक टू बॅक 2 6 लगावले होते सोहेल धार पवारनी आणि इथे तिसरा म्हणजे त्यांची षटकार हॅट्रिक झाले. दुसऱ्या बाजूला पाहिलं ना आपण तर थांबण्याचं नाव घेत नाही अजय भस्मा. या वेळेला चेंडूचा मिस आउट झालाय. त्या दिशेला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एकच धाव. निश्चितच आदिवासी खेळाडूंचा दणका, आदिवासी खेळाडूंचा खेळ, आदिवासी खेळाडूंचा दरारा आपण पाहतोय नानिवली क्रिकेट मैदानामध्ये. काय जबरदस्त खेळाची परिणिती आज आपण. आणि पुन्हा एकदा टायमिंग हिट. यावेळेला खूप उंच गेलाय. सचिन लांगी पोहोचणार का झेल पर्यंत? आणि निश्चितच थोडी दुखापत आहे त्यांना. गेली कित्येक वर्ष त्यांना ही थोडी दुखापत आहे. त्याही परिस्थितीमध्ये मात्र त्यांनी निश्चितच इथे खेळाला प्राधान्य दिलं गेलंय. हेच मला म्हणायचं आहे की खेळाडू वृत्ती आणि जबाबदारीचं वर्तन हे खेळाडूंनी जोपासलं पाहिजे. काही अडचण असेल तर आपण संघ मालक यांच्यासोबत, कमिटी सोबत सुद्धा चर्चा करण्याची खूप गरज आहे. काही थोडेसे आपण इतर इन्सिडेंट घडलेले पाहिलेत, काही घटना अशा झाल्यात, परंतु कमिटीला जेव्हा तुमची बाजू मांडायची वेळ येते तेव्हा कमिटीकडे काहीच नसतं. कमिटी सदस्य तुमची बाजू कोणत्या पद्धतीने मांडणार हा एक मोठा विषय येतो. त्यामुळे निश्चितच प्रत्येक खेळाडू इथे आपली खेळाडू वृत्ती जोपासेल ही अपेक्षा. हा सुद्धा झेल आहे. हा झेल आता सचिन लांगी टिपणार का? धावता येतं आणि पुन्हा झेल टिपलाचा प्रयत्न होतोय, परंतु हे महागात पडणार का? अठ्ठावन्न धाबा, 58 रन ऑन द स्कोर कार्ड. षटकार आल्यानंतर थांबवलं होतं. चांगली गोलंदाजी केले नवनाथ हरड यांनी. सुरेख गोलंदाजी केले. मोहन पारधी कौतुक करतायत त्यांचं. परंतु पाहिलं ना आपण तर त्या दिशेला झेल टिपण्याची गरज होती. कारण हा खेळाडू जर का तुम्ही बाद केला ना तर एक हायस आलं असतं. आणि हा सुद्धा झेल आहे. हा झेल होणार का? आणि काय करतायत? तीन धाबा. षटक संपलंय. चांगलं षटक हाताळलं नवनाथने. सुरेख षटक हाताळलं. मी कौतुक करेन नवनाथ याचं. पाहिलं ना आपण तर 14 धावा दिल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु तदनंतर मात्र थांबवलं गेलं. आता मात्र बऱ्याच काळानंतर मोहन पारधीनी स्वतःच्या हातात चेंडू घेतलाय. पाहिलं ना आपण तर सचिन लांगी यांच्या जागी एखादा फिटनेस राखणारा दुसरा खेळाडू असताना तर कदाचित प्रयत्न केले गेले होते. त्यांच्या चेंडू हातामध्ये पडल्यानंतर त्यांच्याकडून झेल सुटत नाहीत सहसा. परंतु हे पावसाळी क्रिकेट आहे.
अजय भस्मा यांना. आणि चांगला चेंडू. चला पंच करतोय त्यांचं काम. त्यांना थोडस अपील करू द्या पंचांकडे. नाराजी व्यक्त करण्याचं काम हे खेळाडूचं आहे. आपण बाहेरून सूचित करू शकत नाहीत. हा चेंडू गेलाय. या वेळेला थांबणार नाही. मी म्हंटल कारण बऱ्याच धाबा वाचवता आल्या असत्या. अजय भस्मा यांना थांबवणं थोडंसं कठीण होऊन बसतं कारण त्यांच्याकडे ना सर्व प्रकारचे फटके आहेत. त्यामुळे निश्चितच आपण पाहिलं ना तर अजय भस्मा नावाचं वादळ इथे घोंगावतंय. आणि हा मला वाटतं त्याच्या बॅटमधून आलेला तब्बल 5वा षटकार आहे. आणि हा जर का षटकार गेला तर आणि झेल टिपलाय. अर्धशतक वाटेल असं वाटत होतं अर्धशतक होणार परंतु फसवलंय. नाहीत कारण ते सांगताय अजून तरुण मी, अजून चिरतरुण मी. आणि चांगला चेंडू. इथे आपण पाहिलं ना तर एकच धाव मिळेल. फार काही मिळणार नाही. इथे सोहेल धार पवार ₹69 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 69 धावा. मोहन पारधी यांना थांबवायचं असेल तर एक मोठं आव्हान ठेवण्याच्या इराद्याने मात्र मैदानात उतरलाय गराडा हा संघ. आणि त्या दिशेने पाऊल सुद्धा त्यांनी ठोकलंय. हा पिकअप शॉट चांगला पिक केला. खूप लांबवर मारलेला षटकार. थांबून फटका. द्या सचिन लांगे यांना दुसऱ्या षटकात तब्बल 27. तिसऱ्या षटकामध्ये नवनाथनी चांगलं कमबॅक केलं होतं. तर पुन्हा एकदा हा झेल होऊ शकेल. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक मला वाटत नाही झेल सोडेल. चांगला क्षेत्ररक्षक आहे. सुरेख पद्धतीने झेल टिपला जातोय. आणि शेवटचा चेंडू असेल शिल्लक. एकूण धावफलकावर धावा झाल्यात 75. डीजे आणि सैतान ज्याला घाबरतो तोच हा कादरी. एक चेंडू मिळाला आणि त्या चेंडूवर मात्र षटकार ठोकून संघाची धावफलक नेऊन पोहोचला 81 घरात. 82 धावांची गरज.
भले भले गेले तडाकात भले भले गेले तडाकात आवे चुबागा सगळं सांगणे काय कधी येतोय कधी येतोय आटत आलं मग सगळ्यांनी आजच्या एकटी हलकत काय सगळ्यांनी आमच्या एकटी हलकत काय आलो आलो धन्यवाद धन्यवाद. प्रकाश साहेब नागोरीच्या आगुडे आहे आज आले नाही की काय फायनल असून सुद्धा आला नाही नागोरीच्या येऊन गेले काय ठीक आहे. तर निश्चितच 9 ऑगस्ट 1995 या दिवशी संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाचे संस्कृती हक्क टिकवण्यासाठी आणि ते अबाधित राहण्यासाठी पूर्ण जगभरामध्ये आपल्या देशातच नाही आपल्या राज्यात नाही आपल्या जिल्ह्यात नाही तर पूर्ण जगामध्ये आदिवासींचं जे वेगळेपण आहे जी संस्कृती आहे ती संस्कृती टिकावी त्यांचे हक्क अबाधित राहावे जल जंगल जमीन हे त्यांचे जे हक्क आहेत ते अबाधित राहावे आणि त्यांचा या जनसमुदायाप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचं ठरवलं आणि तिथून हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपण साजरा करतो आणि आपण या मायभूमीवर मूळ निवासी आहोत. आपली एक संस्कृती आपली एक वेगळी ओळख आहे ती ओळख आपण जपली पाहिजे. काल परवाच मी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सुद्धा सांगितलं आपली जी भाषा आहे आपली जी संस्कृती आहे हे आपलं वेगळेपण आहे ते आपण टिकवलं पाहिजे. मग आपल्या प्रत्येकाच्या बोलीभाषा वेगळ्या आहेत कातकऱ्यांची वेगळी आहे ठाकूर समाजाची वेगळी आहे महादेव कोळी समाजाची वेगळी आहे भिल्ल असेल ह्या सर्व ज्या आपल्या आदिवासी भाषा आहेत हे आपलं एक स्वतंत्र आहे स्वतंत्र ओळख आहे. आपली जी संस्कृती आहे आपले जे निसर्गपूजक आहोत या निसर्गाचं रक्षण करण्याची जी आपली जबाबदारी आहे गेली कित्येक शतकं पिढ्यानं पिढ्या या जलजंगल जमिनीचे आपण रक्षण करत आलेलो आहोत आणि ही जंगल जमीन आणि हा निसर्ग आमचा आहे आणि त्याचं ते हक्क त्याच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने मात्र निश्चितच हा दिवस आपल्यासाठी ठेवला आहे. तो आपण तसाच उत्साहाने आणि उत्साहाने म्हणण्यापेक्षा आपण जबाबदारीने पार पाडलं पाहिजे. आपली जबाबदारी काय तर या दिवशी आपण प्रबोधन केलं पाहिजे. केवळ 9 ऑगस्ट हाच दिवस नाही तर आपण इतर दिवसामध्ये सुद्धा सामाजिक अडचणीमध्ये सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. समाजाला जेव्हा केव्हा आपली गरज असेल तेव्हा तिथे आपण आपली उपस्थिती दाखवली पाहिजे. ज्यांना प्रत्यक्षरित्या चला शरद सर या येणारे 24 चेंडू 82 धाबांची गरज. या शरद सर आता एक कातकऱ्याचा आवाज ऐकलाय आता एका ठाकराचा आवाज ऐकायचा आहे प्रेक्षकांना सुद्धा कारण ते जाणतायत. शरद सर तू ये येठाईसा आता थोडासा बोल तद्वा हे लोकाला समजील की आपले समाजाने मॅची हात या ज्या समाजाने मॅची हात त्या मॅचीसाठी आपण सगळाजण इथं जमणं आहोत. त्यामुळे निश्चितच आपली जी भाषा हा ती भाषा आपण टिकवला पाहिजे. ती भाषा जदवा तुम्ही टिकवसाल तद्वा लोक आखतील यो काथुड्या जहा यो ठाकूर जहा. त्यामुळे निश्चितच माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपली भाषा बोलायला लाजू नका. ते आपलं एक वेगळंपण आहे. आपल्याला गर्व वाटला पाहिजे. प्राऊडली सांगता आलं पाहिजे आय एम आदिवासी. प्राऊडली सांगता आलं पाहिजे गर्व से कहो हम आदिवासी है. या वेळेला मात्र पुन्हा एकदा थांबवलं जातंय तर निश्चितच यानंतर मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे जुने जाणते मित्र आदिवासी प्रीमियर लीगचे प्रणेते आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे सल्लागार सदस्य श्री शरद सर ठोंबरे. गेली कित्येक वर्ष समाजासोबत जोडलेले आहेत. कित्येक अडचणींमध्ये समाजासाठी समाजाच्या पाठीत उभे राहिले तसे आमचे शिक्षक मित्र श्री शरद सर ठोंबरे. प्लीज कम अप टू स्टेज. या तुम्ही
आपल्या बुलंद आवाज आणि हा चांगला फटका, या वेळेला थांबला जाणार नाही. मोहन पारधी सांगताय तुम थांबून मारो, मी येतोय तुझ्या मागे. हरिश्चंद्र पारधी दादा, चला आपण सुद्धा या, ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली आदिवासी क्रिकेटची. पुन्हा एकदा सुरेख फटका, परेश दळवी, मॅन फ्रॉम धामोते, कर्जत रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये हाच खेळाडू आयकॉनच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे, तो म्हणजे आनंद मिरकुटे यांच्या संघाचा. त्यामुळे निश्चितच हे नाव सुद्धा मोठे. बॅक टू शरद सर. डी.एन. पवार, खरंच आपली भाषा टिकली पाहिजे या अभिलाषेने आपण प्रत्येकाने तो प्रयत्न केला पाहिजे. आणि खरंच जर आदिवासी टिकवायचं असेल तर इथली संस्कृती, इथली परंपरा ही टिकली पाहिजे. मॅच खरंच रोमांचक स्थितीत पाहायला मिळेल, ती न्यावी लागेल रोमांचक स्थितीमध्ये. कारण जो धावांचा वेग आहे त्या धावांच्या वेगामध्ये कुठेतरी अडचण निर्माण झाला आहे. प्रत्येक षटकामागे आता काही ना काहीतरी चौकार षटकांची मोठी आतषबाजी करावी लागेल. म्हणून पारधी यांच्यासाठी मात्र एक तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल जर त्यांनी 50 बनवली तर. जर त्यांनी 50 बनवली तर 1,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. ते हरिश्चंद्र पारधी, लक्ष्मण पारधी आणि त्याचबरोबर अनिल लेंडे यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल जर 50 लगावली तर. मोहन पारधी यांच्यासाठी एक स्पेशल या ठिकाणी ऑफर आले. तर 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 82 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जाणार, ती क्षमता आहे, पोटेन्शियल, आत्मविश्वास आहे, तसा प्रयत्न. फुल टॉस चेंडू आणि मोहन पारधी सारखा एक मात्तबर फलंदाज मात्र या चेंडूला माफ करणार नाही. एक उत्तुंग असा मॅसिव्ह षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो. निश्चितच पुढे राहा. उद्याचा जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट आपण दिमागदार आणि आनंदात साजरा कराल. त्यासाठी आज या मायक्रोफोनच्या वतीने आपण आपणास खूप खूप शुभेच्छा देतोय. तर पुन्हा एकदा एक मोहन पारधी सरांचा पारधी यांच्यासाठी एक बक्षीस येते मनोज झोरे यांच्याकडून. तब्बल जर 50 लगावली मोहन पारधी यांनी तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. तब्बल 8,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी ठरलंय मोहन पारधी यांच्या 50 साठी. आणि जर गराडा टीमच्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. आणि या स्पर्धेचे सर्वा अध्यक्ष महादेवजी पिरकडे यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. आज चेंडू वाईड्स लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू धाडलाय आउट ऑफ द पार. आणि या ठिकाणी अजूनही पंचांचा इशारा येतो, म्हणून सीमारेषेच्या बाहेर चेंडू धाडला गेलाय.
चौकार या 4 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 28 धावा ऑन द स्कोरबोर्ड. अद्यापर्यंत एकही फलंदाज या ठिकाणी गमावला नाही. कारण कार्तिक 11 संघ वाकस आनंद मिरकुट यांचा संघ आहे. तर यश श्लोक स्पोर्ट्स गराडा संघमालक सचिन ठाकरे तब्बल जुनी उर्वरित काही चेंडूंची फेकी शिल्लक आहे आणि या ठिकाणी लॉंग ऑफ ओर टू डिझमा. कदाचित आमचे दोन्ही समालोचक मग ते प्रकाश पवार असतील जे खऱ्या अर्थाने ही शृंखला तुमच्यासाठी म्हणजे तमाम आदिवासी रसिकांसाठी खेळाडूंसाठी हा एकमेव उद्देश होता की बाबा आपण या रबर बॉलची स्पर्धा केली नाही, ती बनवायची. आणि सोपं काम नाही आहे, त्यासाठी खूप मेहनत आहे. प्रकाश पवार असतील, विष्णू खैर असतील, कृपया थांबायचं. एक तर कोणती स्पर्धा म्हटली तर त्यातल्या त्यात आदिवासी रायगड प्रीमियर लीग रबर स्पर्धा ही पहिल्यांदा आपल्याकडे पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि विजयाची गरज आहे ती 50 धावांची गरज आहे. तिसरं षटक हे षटक नाही तर ही मॅच असेल. तर पाहूया पुन्हा एकदा सर्वांना सामन्याकडे घेऊन जातो. 12 चेंडू 50 धावांची गरज आहे. हा ब्लॉक लाईनचा चेंडू होता आणि लेग बिफोर अपील मात्र पंचांनी मान्य केले आणि पहिला विकेट या ठिकाणी परीक्षेच्या स्वरूपात या ठिकाणी कार्तिक 11 संघाला एक मोठा आदरा बसवा. तदनंतर येणारे 11 चेंडू 50 धावा. हे 11 चेंडू नाही तर ही मॅच आहे. सचिन लांगे ऑन द स्ट्राईकच्या भूमिकेत असतील. येणारे 11 चेंडू आणि 50 धावांची गरज. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. कार्तिक 11 वाकस बनाबा यश श्लोक स्पोर्ट्स गराडा या दोन संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. तर इलेक्ट्रिक बाईक या ठिकाणी ऑफ द सिरीज साठी आपल्याला पाहायला मिळते.
एक वेगळे पण या ठिकाणी जपलं जात आहे. येणारे 11 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. सचिन लागे ऑन द स्ट्राईक, फलंदाजी मार्कवर, तर नॉन स्ट्रायकरला मोहन पारधी. परंतु जास्तीत जास्त मोहन पारधी जर चेंडू खेळला तर या रेसमध्ये निश्चितच त्याचंही नाव असेल. पुढे एकदा जोरकस फटका मारलाय, चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये झेल टिपला जातोय. सचिनच्या स्वरूपात दुसरा हादरा या ठिकाणी बसवला जातो. दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय सचिन लांगी. येणारे 10 चेंडू आणि 50 धावांची गरज. येणारे 10 चेंडू आणि 50 धावांची गरज. मला वाटतं संधी मिळणं खूप गरजेचं होतं. मोहन पारधी जर जास्तीत जास्त चेंडू खेळला असता तर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. या ठिकाणी मिड विकेट रिझन मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, आउट ऑफ द पार, सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू जाडला जातोय 6 धावांसाठी. टू रिझे मास्टर. तब्बल अजूनही 44 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद. नाव सांगा. नवनाथ या ठिकाणी बाद झालाय. तर मोहन पारधी ऑन द स्ट्राईक च्या भूमिकेत आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातले आहेत आणि फसवलं, पेस मध्ये चकवलं आणि पूर्णतः आशाबुद्ध नजरेने त्याला परतावं लागतंय. सामना हा व्होल्टेज झाला असता मात्र अजून जास्तीत जास्त सुरुवातीचे जे 12 चेंडू होते ते 12 चेंडूंमध्ये जर 11 चेंडू मोहन पारधी जर खेळला असता तर ते शक्य होतं. मात्र तदनंतर ते 2 चेंडू टाकले गेले आणि 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. त्यामध्ये 3 परेश बाद झाला, सचिन बाद झाला, तदनंतर नवनाथ बाद झाला. म्हणजे 3 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. अंतिम चेंडू शिल्लक असा पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. षटक संपतंय आणि धावफलकावर धावा लागल्यात फक्त आणि फक्त 38 धावा. 38 धावा या ठिकाणी धावफलकावर लागतील. विकेट आहे. ओके. करण नवीन फलंदाज, करण वाघमारे. तर सामना सहजासहजी या ठिकाणी सुटला गेला. ते कार्तिक इलेव्हन संघाकडून मला वाटतं नाणेफेकी जिंकली होती, तदनंतर त्यांनी फलंदाजी का घेतली नाही असं एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी माझ्याही मनात निर्माण झालं. तुमच्याकडे चांगले फलंदाज आहेत आणि ते फलंदाज जर तुमच्याकडे चांगले असतील तर आतापर्यंत ज्या मॅचेस पाहायला मिळाल्या त्या खरंच डिफेंड नाही झाल्या डियान पवार. त्यामुळे कदाचित तो निर्णय त्यांनी घेतला असावा. मात्र सामना मात्र एकतर्फी आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त हायवरती सामना शेवटच्या क्षणापर्यंत घडला असता, मात्र फलंदाजांनी नाराजी केली आणि त्या फलंदाज धन्यवाद. पिरकड साहेब आणि प्रकाश पवार साहेबांनी वरती यायचं आहे. प्रसन्न 11 खांदा संघमालक आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे.
यावेळेला मॅचमध्ये केवळ औपचारिकता आपण पाहतोय. पाहिलं ना तर अजय भस्मा यांनी फलंदाजी सुरेख केली. गोलंदाजीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अधिराज्य गाजवतायत. प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा कर्णधार पाठवायचा आहे आपण. आणि यश लोक 11 स्पोर्ट्स गराडा कॅप्टन. मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील अजय भस्मा. प्लेड 44 रन्स आणि 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. सुरेख. पाहूया कोण भिडणार. कोण भिडणार.